तळाच्या आणि त्यानंतर ते आता माध्यमांना काय नेमकी प्रतिक्रिया देतात हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे। ठाकरेंच्या पक्षामध्ये बंड झाल्यानंतर आता ज्या खासदारांनी बंड केलेला आहे त्या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे हे दौरा करणार आहेत। याशिवाय ते आता या मत आहे। मात्र तत्पूर्वी आज संध्याकाळी ज्या वेळेला बातमी हाती आलेली होती ती म्हणजे पाहिलेला होता आणि आता उद्धव ठाकरे हे नागपुरात पोहोचल्यानंतर शिवसैनिक हे त्यांच्या स्वागतासाठी पोहोचलेले आहेत। यवतमाळ पासून ते आपला दौरा जो आहे त्याची सुरुवात करणार आहेत। इंडिगो विमानानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत, जे नेते आहेत, मुख्य नेते आहेत ते देखील यावेळेला त्यांच्या सोबत असलेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि आता उद्धव ठाकरे माध्यमांसोबत काही संवाद साधतायत का, काही प्रतिक्रिया या प्रवासावर देत आहेत का आणि आपल्या दौऱ्याविषयी काही बोलतायत का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेत रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, अर्थातच माध्यम असतील, राज्य असेल, या सगळ्यांना उत्सुकता असेल, औत्सुक्य असेल ते म्हणजे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार। नक्कीच उद्धव ठाकरे सध्या तरी कार्यकर्त्यांचा अभिवादन स्वीकार करतात, कारण मोठे रजत, तुम्हाला थोडंसं थांबवते, उद्धव ठाकरे काही संवाद साधतात, आपण ऐकूया आधी। मी तुम्हाला वचन देतो की तुमच्यासाठी नागपूरमध्ये मी आल्याशिवाय राहणार नाही। शिवसैनिकांचा मेळावा घेऊन आणि नुसता मेळावाच नाही तर तुमच्यापैकी अनेक जण उपस्थित असते। आपण काही वर्षांपूर्वी कस्तुरचंद पार्कला सभा द्यायची होती आणि कस्तुरचंद पार्क उचलून वाहत होतं की तुमचं मैदान चुकलंय, म्हणजे आमचं मैदान कधीच चुकत नाही। आम्ही ज्या मैदान आता मला कल्पना नाही की केवढं मोठं मैदान सरकारने शिल्लक ठेवले की नाही, मैदान तर शिल्लक ठेवलं असेल मी त्या मैदानात येणार, त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा होईल अशी प्रचंड सभा आपण पाऊस सुरू होतो मला कल्पना आहे। पण पुढच्या महिन्यामध्ये किंवा मी येतो आणि शिवसैनिकांचा एक प्रचंड मेळावा आपण घेऊया। तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्या या प्रेमामुळे शिवसेना आहे उद्धव ठाकरे आपल्या यवतमाळ दौऱ्यासाठी आता पुढे रवाना होत आहेत। उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल झालेले होते। अर्थातच फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र इंडिगोच्या विमानानं